मित्रांनो, काल सेन्सेक्स हा 544 अंकांनी वाढून 78,639 वर बंद झाला. कारण होतं क्रूड ऑइलच्या किमती घसरल्या आहेत आणि आरबीआयची पॉलिसी मीटिंग सुरू झालेली आहे. तसेच सरकारने 84,084 कोटींची एक मोठी डीप सी ऑइल अँड गॅस एक्सप्लोरेशन स्कीम जाहीर केलेली आहे. तर जुलै महिन्यातील ॲटो सेल्स नंबर सुद्धा रेकॉर्ड लेवलवर पोहोचले आहेत. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. आणि अशाच एकदम इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. तसेच आजच्या मार्केटचे पिवट पॉइंट्स काय असतील ते सुद्धा समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. मित्रांनो, पहिली न्यूज आहे समुद्र मंथन स्कीम बद्दल. तर मित्रांनो, युनियन कॅबिनेटनी 31 जुलैला समुद्र मंथन या नॅशनल ऑफशोर एक्सप्लोरेशन स्कीमला मंजुरी दिलेली आहे, ज्याचा एकूण आउटले हा 84,084 कोटीचा आहे आणि ही स्कीम 2030 ते 31 पर्यंत चालणार आहे. या स्कीमचा मुख्य उद्देश अशा डीप सी एरियाज मध्ये एक्सप्लोरेशन ऍक्टिव्हिटीज वाढवणं जिथे हाय कॉस्ट आणि टेक्नॉलॉजिकल कॉम्प्लेक्सिटीमुळे आतापर्यंत फारसं काम झालेलं नाही. या 5 वर्षांच्या प्लॅन मधून इंडियाच्या हायड्रोकार्बन रिझर्व्स मध्ये जवळपास 600 मिलियन टन्स ऑफ ऑइल इक्विव्हॅलंटची भर पडण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे एनर्जी सिक्युरिटी मजबूत होईल आणि इम्पोर्ट वरची डिपेंडन्सी ही कमी होणार आहे. मित्रांनो, या स्कीमचा ओएनजीसी आणि ऑइल इंडिया सारख्या कंपनीसाठी लॉंग टर्म मध्ये मोठी संधी घेऊन येऊ शकते, कारण डीप सी एक्सप्लोरेशन मध्ये त्यांना नवीन ब्लॉक मिळण्याची शक्यता आहे. वेस्ट एशिया मधल्या ऑनगोईंग टेन्शन बघता डोमेस्टिक ऑइल प्रोडक्शन वाढवणं स्ट्रॅटेजिकली किती महत्वाचं आहे हे या स्कीम मधून स्पष्ट होत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ऑटो सेक्टर बद्दल. तर इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल इंडस्ट्रीनी जुलै 2026 मध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा महिना नोंदवलेला आहे. एकूण होलसेल डिस्पॅचेस हा 4.7 लाख युनिटच्या वर पोहोचला आहे, जे जुलै 2025 च्या तुलनेत 33% जास्त आहे. मारुती सुझुकीने सर्वात मोठा वाटा उचललेला आहे. डोमेस्टिक सेल हा त्यांचा 1,96,203 युनिटवर पोहोचला आहे, जी जूनच्या 1,47,187 युनिट्स पेक्षा खूप जास्त आहे. आणि ओव्हरऑल डोमेस्टिक सेल्सनी 2,01,23 युनिटचा ऑल टाइम हाय हा गाठलेला आहे. टाटा मोटर्सने 62,611 युनिट्स विकले आहेत, तर पंच गाडीने आपली आतापर्यंतची सर्वात जास्त मंथली सेल नोंदवलेली आहे आणि कंपनीच्या ईव्ही पोर्टफोलिओने पहिल्यांदाच 15,000 युनिट्सचा प्रति महिना हा टप्पा पार केलेला आहे. महिंद्राने सुद्धा 60,048 एसयूव्हीज विकले आहेत, तर ह्युंदाईंनी 54,210 युनिट्ससह आपली आतापर्यंतची सर्वात जास्त जुलै सेल्स नोंदवली आहे, जी 23.3% जास्त आहे. मित्रांनो, ऑटो सेक्टर मधली ही ब्रॉड बेस स्ट्रेंथ दाखवते की कंझ्युमर डिमांड अजूनही मजबूत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो फ्लिपकार्टच्या फूड डिलिव्हरी बिझनेस बद्दल. तर मित्रांनो, फ्लिपकार्ट 15 ऑगस्टच्या आसपास इंडियाच्या हायली कॉम्पिटेटिव्ह फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला बेंगळुरूमध्ये एका पायलट सर्व्हिस म्हणून ते सुरुवात करणार आहेत. या बिझनेस मधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फ्लिपकार्ट रेस्टॉरंट पार्टनर्स कडून फक्त 10% कमिशन घेणार आहे, जे झोमॅटो आणि स्विगीच्या 24 ते 25% कमिशनच्या तुलनेत खूप कमी आहे. फ्लिपकार्ट ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजे ONDC मार्फत हे ऑपरेट करणार आहे, ज्यामुळे कंपनीला क्लोज मार्केटप्लेस उभं करण्याऐवजी एक ओपन डिजिटल कॉमर्स इकोसिस्टीम वापरता येईल. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर लॉन्च अशा वेळी होतोय जेव्हा बेंगळुरू मधले रेस्टॉरंट असोसिएशन आधीच झोमॅटो आणि स्विगी विरुद्ध 15 ऑगस्ट पासून बॉयकॉटची तयारी करत आहेत. त्यामुळेच मित्रांनो, फ्लिपकार्टचा हा लो कमिशन मॉडेल यशस्वी झाला आणि बेंगळुरू पलीकडे स्केल झाला, तर झोमॅटो आणि स्विगीला त्यांच्या कमिशन रेट्स आणि प्लॅटफॉर्म फीजवर मोठा दबाव नक्कीच येऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या व्हॅल्युएशनवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, एकीकडे HUL चे प्राइसेस वाढणार आहेत, तर दुसरीकडे रेस्टॉरंटसाठी कमर्शियल LPG हे स्वस्त होणार आहे. मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हरने Q1 FY27 मध्ये आधीच 2 ते 5% प्राइस हाइक्स केले आहेत आणि Q2 FY27 मध्ये सर्फ एक्सेल, रिन, व्हील, विम, डोमेक्स सारख्या डिटर्जंट आणि डिशवॉश ब्रँड्स वर आणखी कॅलिब्रेटेड प्राइस इन्क्रीज येण्याची शक्यता आहे, कारण पाम ऑइल, क्रूड डेरिव्हेटिव्ह्ज, टी, कॉफी, मिल्क आणि पॅकेजिंग मटेरियलच्या वाढत्या किमती
कंपनीच्या सीएफओनी सांगितलं की जून क्वार्टरमध्ये फक्त निम्मी इन्फ्लेशन प्राइसद्वारे पास ऑन केली गेली आहे, तरी इबिटा मार्जिन 23% मेंटेन आहे. याच वेळी एक दिलासादायक बातमी आली आहे, म्हणजे 1 ऑगस्ट पासून कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमती 192 ते 209 रुपयांनी कमी झाल्या आहेत. हा सलग दुसरा मंथली प्राइस कट आहे, ज्यामुळे दिल्लीमध्ये 19 केजी सिलेंडरची किंमत आता 2930 वरून 2738 वर आली आहे. मित्रांनो, HULच्या प्राइस हाईकचा थेट परिणाम कॉमन मॅनच्या मंथली ग्रॉसरी बजेटवर होणार आहे. तर कमर्शियल एलपीजी मधली घट रेस्टॉरंट्स आणि स्मॉल फूड बिझनेससाठी एक दिलासादायक बातमी आहे. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे नो कॉस्ट EMI बद्दल. तर मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते नो कॉस्ट EMI ही कन्सेप्ट मुळातच इनव्हॅलिड आहे, कारण बँक इंटरेस्ट रेट लपवून तो प्रोसेसिंग फीच्या रूपात कस्टमरकडून वसूल करत आहेत आणि यामुळेच आरबीआयने बँक्सना EMI स्कीम्सवर युनिफॉर्म इंटरेस्ट रेट्स आणि प्रोसेसिंग फीस ठेवण्यास सांगितलेलं आहे. आता इंडियाच्या स्मार्टफोन रिटेलर्सनीच मोबाईल ब्रँड्सना विनंती केली आहे की त्यांनी झिरो कॉस्ट EMI स्कीम्स बंद कराव्यात, कारण त्यांच्या मते या स्कीम्समुळे फोनच्या किमती कमी होण्याऐवजी उलट वाढत आहेत. इंडस्ट्रीच्या अंदाजानुसार EMI स्कीम्स कंझ्युमर ड्युरेबलचे एकूण सेल्सपैकी 20 ते 30% सेल्ससाठी वापरले जातात. त्यामुळे हा बदल रिटेल सेक्टरवर मोठा परिणाम करू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो न्यू हायरिंग्स बद्दल. TCS आणि इन्फोसिस फायनान्शियल 26 मध्ये आपली फ्रेशर हायरिंग जवळपास दुप्पट करण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही कंपनीज प्रत्येकी 20,000 म्हणजे एकूण 42,000 कॅन्डिडेट्स हायर करण्याचं टार्गेट ठेवत आहे. या उलट विप्रोनी अजून फायनान्शियल 26 साठी कुठलंही स्पेसिफिक हायरिंग टार्गेट्स जाहीर केले नाही आणि कंपनी टेक्नॉलॉजी सेक्टर मधल्या ब्रॉडर स्लोडाऊनमुळे कॉशियस भूमिका घेत आहे. फ्रेशर्ससाठी कम्पेन्सेशन TCSच्या प्राइम आणि इन्फोसिसच्या PP ट्रॅकमध्ये जवळपास 8 ते 12 लाखच्या टॉप बँडवर ओव्हरलॅप होतं. मित्रांनो, TCS आणि इन्फोसिस मधला हा अग्रेसिव्ह हायरिंग अप्रोच दाखवते की या कंपनीजना पुढच्या काळात डिमांड रिकव्हरी बद्दल विश्वास आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ओला इलेक्ट्रिकच्या मार्केट शेअर बद्दल. तर ओला इलेक्ट्रिकचा मार्केट शेअर जुलै 26 मध्ये आणखी घसरून 6.9% वर आला आहे. जून मधल्या 8.3% तुलनेत आणि मे 2025 मधल्या 18% तुलनेत ही मोठी घसरण आहे. कंपनी 11,880 युनिटसह 5th पोझिशनवर घसरली आहे आणि पहिल्या 6 माहीत रेजिस्ट्रेशन मध्ये 44.1% ने घट झाली आहे. या उलट TVS मोटर्सने 52,538 रेजिस्ट्रेशन आणि 27.15% मार्केट शेअरसह EV टू व्हीलर मार्केटमध्ये आघाडी घेतली आहे. तर बजाज ऑटोनी 43,607 रेजिस्ट्रेशन आणि 22.53% शेअरसह सेकंड पोझिशन घेतलेली आहे. मित्रांनो, ओला इलेक्ट्रिकची ही सातत्यपूर्ण घसरण दाखवते की अर्ली मूव्हर ॲडव्हान्टेज आता संपत आलेला आहे आणि इस्टॅब्लिश टू व्हीलर मार्केट जसं TVS आणि बजाज यांच्या स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन आणि सर्व्हिस नेटवर्कमुळे EV मार्केटमध्ये वेगाने पुढे जात आहे. मित्रांनो, तुम्हाला जर इलेक्ट्रिक टू व्हीलर घ्यायची असेल तर तुम्ही कोणत्या कंपनीची घ्याल हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ट्रम्प मीडियाचा नवीन API बिझनेस. तर मित्रांनो, ट्रम्प मीडियाने 1 ऑगस्ट पासून ट्रूथ API नावाचं एक नवीन डाटा फीड इन्स्टिट्यूशनल कस्टमर साठी लॉन्च केला आहे, ज्याची किंमत महिन्याला $1 लाख एवढी असणार आहे. मित्रांनो, या सर्व्हिस मार्फत वॉल स्ट्रीट ट्रेडर्सना प्लॅटफॉर्मवरच्या टॉप 10 ट्रेंडिंग अकाउंटच्या पोस्ट, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प, व्हाईट हाऊस, FBI डायरेक्टर कश पटेल यांचे अकाउंट्स येतात, ते मिली सेकंड्स मध्ये मिळणार आहेत. आणि मित्रांनो, या सर्व्हिसवर मोठी टीका सुद्धा होते आहे, कारण यामुळे इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्सना प्रेसिडेंटच्या मार्केट मुव्हिंग पोस्टवर सामान्य पब्लिक पेक्षा आधी ऍक्सेस मिळू शकणार आहे. जर मित्रांनो तुम्ही बघितलं, डोनाल्ड ट्रम्प काहीतरी ट्विट करतात आणि त्यानुसार मार्केट रन होत आहे, आणि जर अशा न्यूज ट्रेडर्सना पब्लिक पेक्षा आधी समजले तर नक्कीच ट्रेडर्स हे मार्केटचं डायरेक्शन चेंज करू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की एखाद्या स्ट्रॉंगेस्ट कंट्रीचा प्रेसिडेंट असे API बिझनेस करतो, हे चूक आहे की बरोबर. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ऍपल कंपनीच्या रिझल्ट बद्दल. तर ऍपलचे Q3 2026 रिझल्ट मध्ये अर्निंग्स पर शेअर हा $2.02 राहिला आहे, जो अॅनालिस्टच्या $1.89 एस्टिमेट पेक्षा जास्त आहे, आणि रेव्हेन्यू $109.42 बिलियन राहिला, जो $108.86 बिलियन एस्टिमेट पेक्षा जास्त आहे. मित्रांनो, ऍपलचा सेल मागच्या वर्षीपेक्षा 16% वाढला आहे. आयफोन, मॅक आणि सर्व्हिसेस
या तिन्ही रेकॉर्ड जून क्वार्टर डिमांडमुळे हे शक्य झालं आहे. आणि मित्रांनो, इतके स्ट्रॉंग नंबर असून सुद्धा रिझल्ट नंतर स्टॉक तब्बल 6.65% कोसळून $311.25 आला आहे. कारण कंपनीची सप्टेंबर क्वार्टरसाठी फक्त 9 ते 11% रेव्हेन्यू ग्रोथची गाईडलाईन दिली आहे, जे की अॅनालिस्टच्या 12%च्या गाईडलाईन एक्सपेक्टेशन पेक्षा कमी आहे. आणि मित्रांनो, ॲपलचं हे उदाहरण पुन्हा एकदा दाखवतं की स्ट्रॉंग करंट रिझल्ट पेक्षा फॉरवर्ड गाईडलाईन मार्केटसाठी खूप जास्त महत्त्वाची असते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो झी एंटरटेनमेंटच्या स्टॉक बद्दल. मित्रांनो, आपण कालच्या न्यूजमध्ये डिस्कस केलं होतं की झीच्या प्रोमोटर्सना मार्केटमधून बार केलेला आहे आणि याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट स्टॉकवर नक्की होऊ शकतो. आणि जसं आपण डिस्कस केलं तसं काल झीचा स्टॉक तब्बल 16.6% कोसळला आहे आणि 95.55 रुपयाच्या लोवर पोहोचला आहे. आणि या ऍक्शनमुळे कंपनीच्या 3,143 कोटींच्या प्रोमोटर वॉरंट इश्यू बद्दल सुद्धा मोठी अनसर्टेनिटी तयार झाली आहे. आणि यासाठी मित्रांनो डेली बिझनेस न्यूज माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे रोज व्हिडिओ न चुकता बघत जावा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे IEX बद्दल. तर सुप्रीम कोर्टने इंडियन एनर्जी एक्सचेंज म्हणजे IEXच्या मार्केट कपलिंग फ्रेमवर्क विरुद्धच्या चॅलेंजला सध्या तरी फेटाळलेला आहे. आणि सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन म्हणजे CERC ला आवश्यक रेग्युलेशन तयार करण्याची परवानगी दिली आहे, जरी कोर्टने डिस्प्यूटच्या मेरिट्सवर कुठलाही मत व्यक्त केलेलं नाही. या निर्णयानंतर काल IEXचा स्टॉक हा जवळपास 4% घसरला. मित्रांनो, मार्केट कपलिंग म्हणजे सर्व पॉवर एक्सचेंज मधल्या बाय आणि सेल बिड्स एकत्र करून एक युनिफॉर्म मार्केट क्लिअरिंग प्राइस ठरवणं, ज्यामुळे पार्टिसिपेंट्सना फक्त लिक्विडिटीसाठी सर्वात मोठ्या एक्सचेंजवर राहण्याची गरज उरणार नाही. सध्या IEXचा डे अहेड आणि रिअल टाइम सेगमेंटमध्ये 85% पेक्षा जास्त मार्केट शेअर आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो, मार्केट कपलिंग लागू झाल्यास IEXचं करंट बिझनेस मॉडेल जे इंडिपेंडेंट प्राइस सेटिंग्सवर आधारित आहे त्याला मोठा धक्का बसू शकतो. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया कालच्या ओव्हरऑल मार्केट बद्दल. तर काल सोमवारी भारतीय मार्केटने जोरदार रॅली दाखवली. सेन्सेक्स 544.39 अंकांनी म्हणजे 0.70% वाढून 78,639 वर बंद झाला. इंट्राडे हाय सुद्धा 78,895 होता. निफ्टी 50 सुद्धा 24,550 वर बंद झाली. यामध्ये IT सेक्टर सर्वात मोठा गेनर ठरला, जवळपास 3%च्या वाढीसह. तर झी एंटरटेनमेंटच्या मोठ्या घसरणीमुळे निफ्टी मीडिया हा एकमेव सेक्टर लुझर ठरला. तसेच FISनी कॅश सेगमेंटमध्ये पॉझिटिव्ह बाईंग दाखवली आहे, तर DISनी सुद्धा कन्सिस्टंट बाईंग कायम ठेवली आहे. या दोन्ही कॅटेगरीजच्या एकत्रित बाईंगमुळे कालच्या 544 अंकांच्या रॅलीला मजबूत इन्स्टिट्यूशनल सपोर्ट मिळालेला आहे. तर चला तर मित्रांनो, आता डिस्कस करूया आजच्या पिवट पॉइंट्स बद्दल. तर मित्रांनो, काल निफ्टी 50 हा 24,550 वर बंद झाला. यावरून निफ्टीचा पिवट पॉइंट जवळपास 24,560 येतो, ज्याखाली सपोर्ट 24,470 आणि 24,360 वर आहे. तर वर रेजिस्टन्स 24,670 आणि 24,760 वर आहे. सेन्सेक्सचा पिवट जवळपास 78,639 येतो. सपोर्ट हा 78,383 आणि 78,127 वर येतो. तर रेजिस्टन्स 78,895 आणि 79,151 वर असेल. बँक निफ्टीसाठी जवळपास 58,500चा झोन सपोर्ट आणि 60,000चा रेजिस्टन्स राहील. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला न्यूज कशा वाटल्या हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं आहे. आणि सगळ्यांनी कंपल्सरी व्हिडिओ लाईक करायचा आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशाच इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.